संत सांगतात पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. म्हणजे पहिलं कुठंच काही नव्हतं. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा म्हणजे या लाईटीच्या तारा नाही बरं का, तारा म्हणजे आकाशातल्या चांदण्या, ह्याही नव्हत्या. आणि आता ते आहे, म्हणजे त्याची निर्मिती झालेली आहे, त्याचा जन्म झालेला आहे. आणि पुढे संत वर्णन करतात 12-16 दळीले 27 सहित, चंद्र सूर्य दळीले तारांगणा सहित. हा चंद्र सूर्य तारांगणांचा मृत्यू आहे. एवढंच नाही, संत एका ठिकाणी वर्णन करतात नक्षत्र वैरण घालून नवग्रहा सहित, 33 कोटी देव दळीले ब्रह्मा विष्णू सहित. हा 33 कोटी देवतांचा मृत्यू आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच की या जगात देव असो नाही तर कुणी असो, त्याला मृत्यू हा निश्चित आहे, कारण हे मृत्यू लोक आहे. पण काही काही लोकांना वाटतं मी मरणारच नाही, मी मरणारच नाही, मला वा येते उरुणाई आले अवतार, येते उरुणाई आले अवतार. जीव किती हेरते पामार, जीव किती येते उरुणाई आले अवतार, येते उरुणाई आले अवतार. जीव किती हेरते पामार, जीव किती येते उरुणाई आले अवतार, येते उरुणाई आले अवतार. येथे उरुणाही आले अवतार. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. या मृत्यूलोकातून देवाला सुद्धा जावंच लागतं. या ठिकाणी प्रत्येकाला मृत्यू हा निश्चित आहे. पण काही काही जणांना वाटतं मी मरणारच नाही, मला मरण येणारच नाही. अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते. अरे बाबा जरा जगाकडे बघ, जरा जगात काय चाललंय ते बघ. एक हुशारराव होता, हुशारराव नाव त्याचं हुशारराव होतं. एक हुशारराव होता, त्याला त्याच्या आईने सांगितलं जा सासूरवाडीला जाऊन तुझ्या बायकोला घेऊन ये. मग हुशारराव सासूरवाडीला जायला निघाला. रस्त्याने जात असताना एक माणूसाला भेटला. त्याने याला विचारलं काय रे हुशारराव कुठं निघाला? हुशारराव म्हणतो काय नाही चाललो सासूरवाडीला. सासूरवाडीला? सासूरवाडीला कशासाठी? हुशारराव म्हणला काय नाही बायकोला आणायला चाललो. तो माणूस म्हणाला अरे बायकोला आणायला चालला? हो हो बायकोला आणायला चाललो. तो म्हणाला अरे ती नाही येणार. हा म्हणतो का नाही येणार? तो माणूस म्हणाला अरे हुशारराव तुझी बायको विधवा झाली, विधवा. हुशारराव म्हणतो हा माझी बायको विधवा झाली? माझी बायको विधवा झाली? हा हा तुझी बायको विधवा झाली. हा म्हणतो अरे देवा लईच वाईट झालं, माझी बायको विधवा झाली. आला ना हुशारराव घरी माघारी. घरी आला. घरी आल्यावर आईने विचारलं का रे हुशारराव बायकोला नाही आणलं? हुशारराव म्हणतो अगं आई आता ती नाही येणार. का नाही येणार? अगं आई ती विधवा झाली. आई म्हणते अरे हुशारराव तू जिवंत असताना तुझी बायको विधवा कशी होईल? हुशारराव म्हणतो अगं आई मी जिवंत असताना तू नाही का विधवा झाली? आई म्हणाली अरे गाढवा तुझा बाप वारला म्हणून मी विधवा झाले. मग हा हुशारराव म्हणतो अगं आई मग तिचाही बाप वारला असेल म्हणूनच ती विधवा झाली असेल. मग त्या आईने एक दांडकं काढलं असा हा हुशारराव ठोकला. मार खाता खाता हुशारराव म्हणतो अगं आई आई मारू नको मारू नको, अगं आई आई मारू नको मारू नको, नाहीतर मी पण विधवा होईल. विठाला विठाला सांगण्याचं तात्पर्य या हुशारराव सारखे काही काही लोक या जगामध्ये आहेत की त्यांना वाटतं मी मरणारच नाही, मला मरण येणारच नाही. परंतु मेल्याशिवाय कुणीच राहणार नाही. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे, ज्याचा बर्थडे आहे त्याचा डेट डे सुद्धा आहेच. जो खाटवरती आला त्याला ताटीवरती जावंच लागणार आहे. जो तरुण झाला त्याला एक ना एक दिवस म्हातारं व्हावंच लागणार आहे. आणि म्हातारं झाल्याच्या नंतर एक ना एक दिवस
मरावंच लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, हो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। सांगण्याचं तात्पर्य, हे शरीर आपलं एक भाड्याचं घर आहे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. जिंदगी एक किराये का घर आहे. जसं भाड्याचं घर एक ना एक दिवस सोडून जावंच लागतं, खाली करावंच लागतं, तसं हे शरीर एक ना एक दिवस सोडून जावंच लागणार आहे, खाली करावंच लागणार आहे. पण किती वेळा? एकदा नाही, 84 लाख योनीमध्ये ज्या ज्या वेळेस आपला जन्म होईल, ज्या ज्या जीवाचा जन्म होईल, त्या वेळेस त्याला मृत्यू हा येणारच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुसतारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं. किती वेळा जन्म यावे? माणसाला परत जन्म आहे, परत मृत्यू आहे. हे चक्र 84 लाख योनीमध्ये जीवाचे कायम चालूच आहे. प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाला मरण आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, मरण म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय? तर मरणाची व्याख्या भगवान श्रीकृष्ण गीतेमधून अर्जुनाला सांगतात. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि न्यन्यानि संयाति नवानि देहि. याच श्लोकाचं चिंतन करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. मरण म्हणजे काय? तर त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबराय देतात. ज्याप्रमाणे माणूस जुने वस्त्र टाकून देतो, जुने कपडे फेकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे माणसाचा आत्मा हे जुने शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर परिधान करतो, नवीन शरीर धारण करतो किंवा नवीन शरीराचा स्वीकार करतो. यालाच म्हणतात मरण.